इयोब अध्याय 20। मग सोफर नामाथी म्हणाला, माझे विचार मला उत्तर सुचवितात. हे माझ्या ठाईच्या स्फूर्तीने होत आहे. माझ्या अप्रतिष्ठेला कारण होणारी निर्भत्सना मला ऐकणे प्राप्त झाले, म्हणून माझ्या बुद्धीप्रमाणे माझे मन मला उत्तर सुचविते. मानवाची पृथ्वीवर स्थापना झाली तेव्हापासूनचा हा सनातन नियम तुला ठाऊक नाही काय, की दुर्जनाचा जय जयकार अल्पकालिक असतो, अधर्म्याचा आनंद केवळ क्षणिक असतो. त्याचे महात्म्य गगनास जाऊन पोहोचले, त्याचे शीर मेघमंडळास जाऊन लागले, तरी त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा कायमचा नाश होईल. त्याला जे पाहत असत ते विचारितील, तो कोठे गेला? तो स्वप्नाप्रमाणे उडून जाईल, कोणाच्या हाती सापडणार नाही. रात्रीच्या आभासाप्रमाणे त्याला घालवून देतील. ज्या नेत्रांना तो दिसला त्यांना तो पुनरपी दिसणार नाही. त्याच्या ठिकाणाला त्यांचे पुन्हा दर्शन होणार नाही. त्याची मुले बाळे गरिबांचे आर्जव करतील. त्याचे हात त्याने लुबाडलेले वित्त परत करीतील. त्याच्या हाडात तारुण्याचा जोम भरला आहे, पण तो त्याच्याबरोबर मातीस मिळेल. दुष्टता त्याच्या जिभेला गोड लागली, ती त्याने जिभेखाली दाबून ठेविली. ती त्याने तशीच राखून ठेविली, सोडिली नाही, आपल्या तोंडातच धरून ठेविली. तरी त्याचे अन्न त्याच्या पोटात पालटून त्याचे त्याच्या ठाई पुरुषांचे विष बनेल. त्याने धन गिळले होते ते तो ओकून टाकील. देव ते त्याच्या पोटातून बाहेर काढील. तो पुरुषांचे विष चोखील. नागाचा दंश त्याचा प्राण हरण करील. त्याला नद्यांचे म्हणजे अर्थात मधाचे, दूधदुभत्याचे प्रवाह व ओघ यांचे दर्शन व्हावयाचे नाही. त्याने श्रम करून मिळविले ते त्याने परत दिले पाहिजे. त्याला ते गिळून टाकिता येणार नाही. त्याने मिळविलेल्या धनाच्या मानाने त्याला आनंद लाभणार नाही. तो दुबळ्यास चिरडून तसाच टाकून गेला आहे, म्हणून त्याने जबरीने एखादे घर घेतल्यास ते त्याला वाढवून बांधिता येणार नाही. त्याच्या मनाला तृप्ती म्हणून कधी वाटली नाही, म्हणून त्याला आपल्या कोणत्याही इष्ट वस्तूनिशी निभावून जाता येणार नाही. त्याने ग्रासिले नाही असे काही राहिले नाही, म्हणून त्याची समृद्धी टिकावयाची नाही. आबादानीच्या काळीही त्याला ददात पडेल. प्रत्येक कंगालाचे हात त्याजवर पडतील. असे होईल की त्याच्या पोटाची भर करण्यास देव त्याजवर आपला क्रोधाग्नी पाखडील. त्याच्या क्रोधवृष्टीचा प्रवेश त्याच्या पोटात होईल. लोखंडी शस्त्रापासून तो निभावला तरी पितळी तीर त्याला विंधून टाकील. तो तीर उपटून काढील. तो त्याच्या शरीरातून बाहेर येईल. चमकणारे शल्य त्याच्या पित्ताशयातून बाहेर येईल. त्याला दहशत पडेल. त्याच्या निधीवर काळोख नेमिला आहे. फुंकावा लागत नाही असा अग्नी त्याला ग्रासून टाकील. त्याच्या डेऱ्यात जे काही उरले असेल तेही तो स्वाहा करील. आकाश त्याचा अधर्म प्रगट करील. पृथ्वी त्याच विरुद्ध उठेल. त्याच्या घरातील संपदा चालती होईल. देवाच्या क्रोधदिनी ती धुवून जाईल. देवाकडून नेमिलेला हा दुर्जनाचा वाटा आहे. देवाने ठरविलेले हे त्याचे वतन आहे.